मध्ये इथं जे पाण्याचं साचणं आणि हे भरणं रोजचं चाललेलं आहे. पाऊस मुसळधारच व्हायला लागला आहे आणि डेली पाण्याचं रहदारीमध्ये पण अडचणी, परत दुकानला वगैरे कामाला वगैरे पब्लिक येत राहतात. कोणाचं बी येणं जाणं होत नाही झालं आहे आणि सगळ्यांना त्रास बाकी आहेतच येते. आजूबाजूचे पण आहेतच सगळे थांबलेले आहेत. व्यापाऱ्यांना काय त्रास होतो? व्यापाऱ्यांना पाण्याचं आणि परत धंदा व्हायचं बी अवघड होऊन गेलं. बंद करून यायचं झालं तर सगळ्यांना पाणी आलेलं आहे. कशामुळे आलं नेमकं काय? आता वरच्यावर इथं गटार भरली ते किंवा त्या रेल्वे ट्रॅक जवळपास ब्रिजच्या आतमध्ये एक नवीन ट्रॅक बनवले की आता नवीन ट्रॅकच्या खाली एक बेस बनवलेला आहे. तो बेस जाऊन गटारीत अडकलेला आहे. गटारीमध्ये त्यामध्ये कचरा साचत राहतो वरच्यावर. हे जितके वेळा पाणी येणार, जितके वेळा कचरा येणार तिथं जाऊन साचत राहणार प्रत्येक वेळेला. ते प्रॉब्लेम जरा सेंट्रलकडनं आहे. सेंट्रलचं प्रॉब्लेम जर दूर झालं तर हे पुरा समक्ष रोडच पुरा क्लिअर होईल साधारण. म्हणजे ब्रिजच्या खाली जे बेस घातलेला आहे नवीन रेल्वे ट्रॅकच्या इथं, तो बेसचा प्रॉब्लेम मेन आहे. तो जर संपवला तर पुढचा प्रॉब्लेम क्लिअर होईल. त्यामध्ये या संदर्भात अधिकाऱ्यांना काय माहिती दिला तुम्ही? अधिकाऱ्यांना पण दिलं होतं. आधी सगळेजण तर झाले 5 वर्ष काय 10 वर्ष झाले जवळपास. हेच चाललंय. परत बाकी सगळे काम काही कोण करत नाही. एक्स्ट्रा सगळ्यांना त्रास जास्त झाला. सैटरडे दिन दोपहर में पानी भरा था। सैटरडे से लेके मंडे मॉर्निंग तक पानी था। 2 दिन दुकान पूरा बंद था हमारा। कुछ धंधा नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। ये जो कॉर्नर में जो गटर है उसका बहुत बड़ा सोल्यूशन वो पास करना पड़ेगा। और उसका कचरा निकालते फिर और जम जाता, निकालते फिर जम जाता। कचरा निकाल के बाहर रोड पे ही रखते, फिर बारिश आने के बाद कचरा फिर वो गटर में चला जाता है। उसको लेके भी नहीं जाते। तो प्लीज़ उसका कुछ सोल्यूशन निकालो। और सब जगह कंप्लेंट भी करके देखे हैं, चल रहा है, प्रोसेसर में है, लेकिन सॉल्व नहीं हो रहा काम. प्रॉब्लेम व्हायला आतापर्यंत डिपार्टमेंट काय करतंय? प्रत्येक टाइमला त्या कॉर्नरला ह्या कॉर्नरला इथं पाणी साचतंय. आम्हाला या जायला त्रास होत आहे. पब्लिक कस्टमर येऊ शकत नाहीत. धंदे बंद करायचे का काय करायचं आम्ही? प्लीज आम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढा. आम्ही भरपूर प्रॉब्लेममध्ये आहे. धंदे आमचे बंद पडाले आणि आम्हाला लॉस व्हायला. 5:30 4 वाजता 4:30 वाजता घरी जायला लागले. काय धंदा करा, कसं यायचं आम्ही इथं? ते प्लीज थोडं डिपार्टमेंट थोडं लक्ष द्या, लवकर सॉर्ट आउट करायला. आमदार किंवा खासदारांनी किंवा कधी या समस्येकडे लक्ष दिले? 2 टाइम आले होते, फक्त बघून गेलेत का अजून कोणाचं काही रिप्लाय नाही आला. काय एवढा रिस्पॉन्स बी नाही कोणाचा. तुम्ही किती तक्रार केलाय काय? हां, डिपार्टमेंटला जे बी कन्सर्न डिपार्टमेंट आहे किती वेळेस एवढे जण सांगून बी आलेत 2-3 टाइम. त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघून गेलेत पण अजून काही रिस्पॉन्स नाही. त्या आजूबाजूचं कॉर्पोरेटर पण बघून जातात पण काही रिस्पॉन्स नाही.